नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, जे काही सर्व महाराष्ट्र CET ॲस्पिरंट्स आहे या सर्वांची म्हणजे एकच आता समजा काय म्हणू शकतो, सगळ्यांना एकच क्वेश्चन पडलेला आहे की म्हणजे जो काही CETचा रजिस्ट्रेशन एक्झाम फॉर्म आहे तो कधी येणार आहे. ओके, आपण लास्ट इयरचं ब्राउचर बघूया. ओके, आफ्टर दॅट जी काही टेंटेटिव्ह शेड्यूल आलेलं आहे. ओके, या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करूया. ओके, आणि या चर्चेनंतर आपल्याला हे बघायचं आहे की डिसेंबरच्या एंडिंगला होण्याचे चान्सेस आहे की काय. ओके, बघा, ही जी काही पब्लिक नोटीस आहे 21 नोव्हेंबर 2025 म्हणजे लास्ट मंथमध्ये 21 तारखेला निघली होती. तर या पब्लिक नोटीसमध्ये बघा, स्टेट कॉमन म्हणजे CET सेल मुंबई टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे. ओके, वेगवेगळ्या CETचा. ठीक आहे, आता हे हायर एज्युकेशनसाठी सगळ्या टेक्निकल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशनसाठी दिलेलं आहे. ओके, तर बघा, जो काय आपला महाराष्ट्र CET येतो तो टेक्निकल एज्युकेशनमध्ये जातो. ओके, MBA आणि MST CET. तर तुम्ही बघू शकता MST CET PCB ग्रुपवाल्यांसाठी जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे तो मे महिन्याचाच दिलेला आहे. आणि PCM ग्रुपवाल्यांचं जरी तुम्ही बघितलं तरी मे महिन्याचं दिलेलं आहे. ओके, म्हणजे मोस्ट पॉसिबली चान्सेस आहे की मे महिन्यातच, म्हणजे आत्तापर्यंत जर तुम्ही मागील 5-10 वर्ष जर बघितले तर समरमध्ये, ओके, मेमध्येच या एक्झाम्स होण्याचे चान्सेस राहतात. ओके, मे किंवा एप्रिल. ओके, एप्रिल एंडिंगला, अदरवाईज मेला. ओके, तर हा जो टेंटेटिव्ह शेड्यूल तिने दिलेला आहे आपल्याला. ओके, म्हणजे मेमध्ये एक्झाम होणार आहे हे कन्फर्म झालं आपलं. ओके, इथनं आफ्टर दॅट तुम्ही जर लास्ट इयरचं हे बघा, हे जर ड्राफ्टिंग जर बघितलं, ओके, स्टेट ऑनलाईन CBT कम्प्युटर बेस्ड कॉमन एंट्रन्स 2025 लास्ट इयरचं ड्राफ्ट आहे. ओके, तर या ड्राफ्टमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एक गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर कट होते बघा. ओके, बघा, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन. ओके, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड द कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट विल स्टार्ट ऑन 13 डिसेंबर 2024 टू द फरवरी 2025 पर्यंतचा. ओके, जी काही मे 2025ला जी काही एक्झाम झाली होती लास्ट इयरला, तर या एक्झामचे जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईन सुरू झाले होते त्या वेबसाईटवर, ओके, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर 30 डिसेंबरला सुरू झाले होते. म्हणजे आपण गृहीत चालूया की 30 डिसेंबर एंडिंगला, अदरवाईज जानेवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकला या गोष्टी सुरुवात व्हायला पाहिजे. ओके, 16 फरवरीपर्यंत. ओके, म्हणजे जवळजवळ तुम्हाला काय म्हणू शकतो, 1.5 महिन्यांचा कालावधी होता फॉर्म भरण्यासाठी. याही वर्षी ते तुम्हाला 45 to 50 डेज तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी देणार म्हणजे देणार. ओके, मग समजा ज्या विद्यार्थ्यांचा उशीर वगैरे होतो मग त्यांना ते लेट फी वगैरे भरावं लागते, परंतु आपण या गोष्टीत पडायचंच नाही. ओके, मग ते शिफ्ट वाईज मॉर्निंग शिफ्ट आणि जे काही आफ्टरनून शिफ्ट राहते या शिफ्ट वाईज त्यांनी ते ह्या सगळ्या गोष्टी राहतात. ओके, 9 ते 12 एक शिफ्ट राहते. आफ्टर दॅट 2 ते 5 दुसरी शिफ्ट राहते. ओके, PCM ग्रुप वाल्यांसाठी 4 ते 5 दिवस राहणार आणि PCB ग्रुप. ओके, भरपूर विद्यार्थी असे करतात की दोन्ही ग्रुप देतात. ओके, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर डिसेंबर एंडिंगला येण्याचे मोस्ट प्रॉबेबल चान्सेस आहे. आणि परत एक चर्चा अशी सुरू आहे, ओके, की म्हणजे CET म्हणजे JEE मेन्स प्रमाणे 2दा होण्याचे चान्सेस आहे. ओके, याही चर्चेला आता उधाण आलेलं आहे. त्याच्यामुळे ही चर्चा कुठपर्यंत घेऊन जाते, खरंच यावर्षी अजून ऑफिशियली असं काही आलेलं नाही. ओके, फक्त चर्चा सुरू आहे. ओके, ऑफिशियली तुम्हाला कोणत्याच प्रकारचे नोटिफिकेशन CET सेलच्या पोर्टलवर दिसणार नाही की 2 वेळा, ओके, यावर्षीपासून सुरू नाही आहे, परंतु चर्चा आहे. ओके, होण्याचे चान्सेस पण आहे. परंतु तशी जर काही जे ऑफिशियल नोटिफिकेशन वगैरे आले तर तुम्हाला मी नक्कीच या व्हिडिओच्या अंतर्गत सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, अशाच नवीन अपडेटसाठी मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.